नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आम्ही निघालो आहे 2 दिवसाच्या पांडुरंगाच्या पायवारीसाठी. तर आता माऊलींची पालखी जवळपास बरड ते नातेपुतेच्या दरम्यान येऊन पोचलेलं आहे. आम्ही आता आमची गाडी माळशिरसमध्ये लावणार आहे आणि तिथून पुढं माऊलींच्या पालखीमध्ये 2 दिवसाच्या पायी प्रवासाचा आनंद घेणार आहोत. तर चला मित्रांनो, जवळपास छोट्या मोठ्या पालख्या नातेपुतेच्या जवळ येऊन पोचल्या होत्या, त्यामुळे आता आम्ही पण हळूहळू पाठीमागनं येणाऱ्या माऊलीच्या पालखीमध्ये सामील होणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जे पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठलाचं दर्शन घेताय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं हा आनंद ह्या पायीवारीच्या सोहळ्यामध्ये आहे. लहानापासून थोरापर्यंत आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या या माऊलीच्या पायीवारीमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता वारकरी हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या नादात पंढरपूरला निघालेला असतोय. मित्रांनो, ते म्हणतात ना, पूर्व पुण्य असे ज्याच्या पदरी तोच खरा पंढरीचा वारकरी. मित्रांनो, वारी फक्त वारी नाही, ती एक आनंद सुख सोहळा ह्यांनी एक गुंफलेली आणि बांधलेली समाधानाची दोरी आहे. आता वारे म्हणलं की तिथं नाच गाणं फुगडी सगळ्या गोष्टी आल्याच. जसं जसं हलगी वाजायला लागली तसं कोमलनं पण तिथं फुगडीच्या ह्याच्यासाठी ठेका धरला. आता मला तर पहिल्यापासून ह्या गोष्टीचा लय नाद. जसं जसं हलगीचा ठेका घुमायला लागला, मी पण कोमलसोबत फुगडीचा ठेका घ्यायला चालू केला. मित्रांनो, जर तुम्ही वारीमध्ये कधी आलात तर इथं आपलं तुपलं तसला कोसलाही डोक्यामध्ये विचार न ठेवता माणूस सगळ्या गोष्टी देहभान हरवून जाते आणि हरिनामाच्या भजनात आणि त्या कीर्तनात माणूस एवढा तल्लीन होऊन जाते की त्यालाच मेळ लागत नाही. आता वारीमध्ये यायचं आणि लाजायचं आणि लपायचं या असली भानगड आपल्याकडे नाही. आता ही आमची रुक्मिणी जरा थोडं चालून चालून दमली होती, त्यामुळे जरा चेहरा थोडा नर्वस झाला होता. मित्रांनो, एक वेळ तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल, पण वारीचा सहवास जसा पण घडू द्या, 1 दिवसाचा 2 दिवसाचा झालाच पाहिजे. ते म्हणतात ना, निवृत्ती नामदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम ह्या सर्व संतांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाहून पंढरपूरला येतात आणि वाकरी या ठिकाणी सगळ्यांच्या गळा भेट होतात आणि मोठ्या उत्साहात तिथं रिंगण सोहळा, पालखी भेट सोहळा साजरा होतो आणि वारकरी सगळ्या सुख सोहळ्याचा आनंद घेऊन आपल्या घरी जातो. तर मित्रांनो, ह्या 2 लेकरांना सोबत घेऊन कोणत्याच गोष्टीचा न विचार करता आम्ही दोघांनी 2 दिवसाची ह्या पांडुरंगाची पायवारी केली. मित्रांनो, तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रदीप दादा या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. तरी तुमचा सपोर्ट हीच आमची ताकद आहे. तर मित्रांनो, आत्ताच कोणत्याही गोष्टीचा न विचार करता आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ही आषाढ वारी सर्वांना सुखाची आणि आनंदाची जावो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.